Dear student, today's subject is geography. Lesson number 1, local time and standard time. Today we are going to learn the exercise of this lesson. Question number 1, complete the sentence by selecting the correct option. A. The earth requires 24 hours for one rotation in 1 hour. The earth rotates by 360 degree, and if we divide it with 24 hours, then the answer is 15 degree. So it rotates 15 degree in 1 hour around its own axis. So the answer is 15 longitude will face the sun. B. To calculate the difference between the local times of any two places on the earth, the difference in standard time of both the place should be known. जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे लोकल टाईम, तर आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, तर दोन्ही प्लेसमधले जे स्टँडर्ड टाईम आहेत त्याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती असला पाहिजे. जेव्हा दोन प्लेसेसचा लोकल टाईम जेव्हा आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल, तर त्या दोन प्लेसेसचे स्टँडर्ड टाईमचे डिफरन्सेस काय आहेत ते माहिती पाहिजे. उत्तर आलेलं आहे 4 मिनिट्स. तर आन्सर इज 4 मिनिट्स. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह जिओग्राफिकल रिझन्स. द लोकल टाईम इज डिसाइडेड बाय द नून टाईम. लोकल टाईम जो आहे तो मध्यान्हाच्या वेळेवर का डिसाईड केला जातो, म्हणजे दुपारच्या वेळेवर का डिसाईड केला जातो. आन्सर इज द नून टाईम इज द सेम ॲट एनी गिवन लॉंगिट्यूड अक्रॉस द अर्थ. दॅट मीन्स फ्रॉम द नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. म्हणजे जर आपण एक लॉंगिट्यूड घेतो आहे, आता एखाद्या रेखावृत्तावर जेव्हा आपण असतो त्यावेळी ते नॉर्थ पोलपासून म्हणजे उत्तर ध्रुवापासून साऊथ पोलपर्यंत म्हणजे दक्षिण ध्रुवापर्यंत त्या पूर्ण लॉंगिट्यूडवर जर नून टाईम असेल तो सगळीकडे सारखा असतो. Therefore, time of the place as decided by the location of the sun in the sky, it is local time. आणि म्हणूनच हा वेळ कशावर डिसाईड केली जाते, तर ती जागा जी आहे ती कोणत्या लोकेशनमध्ये जेव्हा सन आकाशात असेल त्या आकाशात असलेल्या त्याच्या लोकेशनवरून लोकल टाईम डिसाईड केला जातो. द लोकल टाईम ॲट ग्रीनविच इज कन्सिडर्ड टू बी अ इंटरनॅशनल स्टँडर्ड टाईम. आणि इंग्लंडच्या ग्रीनविच शहरामध्ये जे ग्रीनविचवरून जे रेखावृत्त जातं ते 0 डिग्री आहे. त्यामुळे 0 डिग्री असल्यामुळे तिथला जो टाईम आहे लोकल टाईम आहे तो इंटरनॅशनल स्टँडर्ड टाईम म्हणून ओळखला जातो, कारण ग्रीनविच शहर हे 0 डिग्री लॉंगिट्यूडवर आहे. फॉर ॲन इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन बिटवीन द कंट्रीज, द लोकल टाईम ऑफ ग्रीनविच मीन टाईम GMT in England is considered to be an international standard time as it is placed at 0 degree longitude. आणि ग्रीनविचचा जो GMT आहे तोच इंटरनॅशनली स्टँडर्ड टाईम म्हणून ओळखला जातो, जो 0 डिग्री लॉंगिट्यूडवर आहे. The standard time of the India has been decided by the local time at 82.5 degree east longitude. The Indian standard time IST has been decided according to the 82.5 degree east longitude which passed through मिर्झापूर. जो मिर्झापूरवरून जातो हा लॉंगिट्यूड कुठून जातो, इंडियामध्ये मिर्झापूर या शहरातनं जातो 82.5 डिग्रीवर. तर दिस लॉंगिट्यूड passes through the middle of the country with reference to its longitude extent.
तर हा का घेतला आहे, हा लॉंगिट्यूड मिर्झापूरचाच लॉंगिट्यूड का घेतलेला आहे, कारण तो आपल्या देशातून अगदी मधोमध जातो आहे. ते रेखावृत्त आपल्या देशातून मिडलमधून जातो आहे, आपल्या देशाच्या मिडलमधून जातो आहे, मध्यभागेतनं जातो आहे. There is no difference of more than 1 hour between the local time at 82 degree 30 and other places in the country. मग एक महत्त्वाचं कारण हे पण आहे की त्याच्यामध्ये त्या लॉंगिट्यूडपासून दुसऱ्या लॉंगिट्यूडपर्यंत 1 तासापेक्षा जास्त डिफरन्स नाही आहे. 1 तासापेक्षा जास्त डिफरन्स नसल्यामुळे त्या लॉंगिट्यूडवर जो टाईम त्या लॉंगिट्यूडवर जो लोकल टाईम डिसाईड केला जातो तो पूर्ण कंट्रीसाठी योग्य असतो. द लोकल टाईम ॲट धिस लॉंगिट्यूड हॅज बीन सिलेक्टेड ॲज द स्टँडर्ड टाईम ऑफ द होल कंट्री. आणि हेच कारण आहे की हा इकडचा जो लोकल टाईम आहे तो इंडियाचा स्टँडर्ड टाईम म्हणून ओळखला जातो. कारण पूर्णपणे ते लॉंगिट्यूड ते रेखावृत्त पूर्णपणे मिडल ऑफ द कंट्री आहे, अगदी मध्यभागी आहे. आणि दुसरं म्हणजे की त्या लॉंगिट्यूडपासून दुसऱ्या लॉंगिट्यूडपर्यंत 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. जर 1 तासाच्या किंवा 2 तासाच्या आतमध्ये जर वेळ लागत असेल तर तो आपण लोकल टाईम डिसाईड करू शकतो. नाहीतर आपल्याला दुसरा लोकल टाईम घ्यावा लागतो त्याच्या पुढे जर गेला तर. पण 1 तासाच्या आतमध्ये असल्यामुळे 82 डिग्री 30चा हा जो रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताचा लोकल टाईम पूर्ण इंडियामध्ये हा स्टँडर्ड टाईम म्हणून ओळखला जातो. कॅनडा हॅज 6 डिफरंट स्टँडर्ड टाईम्स. कॅनडामध्ये 6 डिफरंट स्टँडर्ड टाईम का आहेत, तर त्याचं आन्सर आहे कॅनडा इज अ बिग कंट्री. इट्स रेंज फ्रॉम 52 डिग्री वेस्ट टू 141 डिग्री वेस्ट. कॅनडा हा उत्तर अमेरिकेतील एक मोठा देश आहे. त्याचं रेंज किती आहे, 52 डिग्रीपासून 52 डिग्री वेस्टपासून 141 डिग्री वेस्टपर्यंत आहे. Thus, local time is the east is nearly 6 hours ahead of the west. त्यामुळे काय होतं, त्यांच्या ईस्ट साईडपासून वेस्ट साईडपर्यंत जर आपण लोकल टाईम एकच घेतला तर तो 6 hours अहेड होतो. म्हणजेच जर ईस्टला 1 वाजला आहे तर वेस्टला त्यावेळी 6 वाजलेले असतात. मग हा खूपच मोठा डिफरन्स असतो. आपल्याला जर एकच स्टँडर्ड टाईम घ्यायचा आहे तर आपल्याला काय एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला 1 किंवा 2 अवर्सचाच डिफरन्स पाहिजे. पण इथे आहे 6 hours डिफरन्स. मीन्स when Eastern Canada has noon by 9 AM then it's 3 PM in Western. म्हणजे जर इथे 9 AM वाजले असतील, 9 AM वाजले असतील म्हणजे सकाळचे 9 वाजले असतील कुठे ईस्टर्न साईडला कॅनडाच्या, तर 3 PM असतो वेस्टर्न साईडला. एवढा डिफरन्स असतो. बिकॉज ऑफ धिस कॅनडा हॅज 6 टाईम झोन. मग हेच कारण आहे की कॅनडामध्ये 6 टाईम झोन आहेत. एक आहे पॅसिफिक टाईम झोन, दुसरा आहे माउंटेन टाईम झोन, तिसरा आहे सेंट्रल टाईम झोन, मग चौथा आहे ईस्टर्न टाईम झोन, पाचवा आहे ॲटलांटिक टाईम झोन अँड 6वा आहे न्यूफाउंडलँड टाईम झोन. हे 6 टाईम झोन असल्यामुळे कॅनडामध्ये 6 डिफरंट स्टँडर्ड टाईम्स आहेत. Question number 3, answer in brief. If it is 12 noon at 60 degree east longitude, then explain what would be the time at 30 degree west longitude. Answer,
Every 1 degree of east and west longitude, local time increase and decrease by 4 minutes. प्रत्येक एका डिग्रीच्या रेखावृत्तावर त्याचा लोकल टाईम जो आहे तो ईस्टला इन्क्रीजिंगली आणि वेस्टला डिक्रीजिंगली 4 मिनिट्सवर असतो. म्हणजे ईस्टला वाढत जातो 4 मिनिटांनी आणि वेस्टला कमी होत जातो 4 मिनिटांनी. 1 degree equal to 4 minutes, then 60 degree and 30 degree question. मग जर एका डिग्रीला 4 मिनटं असतील तर 60 डिग्री आणि 30 डिग्रीला किती आहे ते आपण काढूया. मग 60 डिग्री इंटू 4 मिनिट्स करायचे, मग किती टोटल झाले 240 मिनिट्स झाले. मग 240 मिनिट्स चे आपल्याला आवर्स करायचे आणि त्यासाठी 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स. त्यामुळे 240ला 60ने डिवाईड करायचं. डिवाईड केल्यावर 4 तास आपल्याला मिळतात, 4 आवर्स. तसंच 30 डिग्रीचं पण करायचं. 30 डिग्रीला 4 मिनिट्सनी मल्टिप्लाय करून 120 मिनिट्स येतात. मग त्या 120 मिनिट्सला आवर्स करायचे असतील तर 60 मिनिट्सनी डिवाईड करायचं, मग 2 आवर्स येतात. मग टोटल 6 आवर डिफरन्स आपल्याला मिळतो. कशामध्ये तर 60 डिग्री ईस्ट लॉंगिट्यूड टू 30 डिग्री वेस्ट लॉंगिट्यूडला. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट लोकल टाईम डिक्रीज. जेव्हा ईस्टकडून वेस्टकडे जातो तेव्हा लोकल टाईम डिक्रीज होतो. इट इज बिहाइंड प्राईम मेरिडियन सो ॲट 60 डिग्री ईस्ट लॉंगिट्यूड इज 12 PM. देन ॲज बिहाइंड 6 आवर 30 डिग्री वेस्ट लॉंगिट्यूड इज 6 AM. आणि म्हणूनच जेव्हा प्राईम मेरिडियन प्रमाणे जर 60 डिग्री ईस्ट लॉंगिट्यूडला 12 वाजले असतील तर ते पाठीमागे असल्यामुळे 6 तास पाठी असल्यामुळे 30 डिग्री वेस्ट लॉंगिट्यूडला 6 AM असतील. म्हणजे इथे जर दुपारचे 12 PM असतील तर 30 डिग्रीला वेस्टला सकाळचे 6 AM असतील. असा हा 6 तासांचा डिफरन्स असेल. How is the standard time of the place determined? The local time at the longitude which generally passes through the middle of the country is deemed to be the standard time for that country. म्हणजे कोणत्याही कंट्रीच्या मधोमध जाणाऱ्या रेखावृत्तावर जो टायमिंग असतो तो टायमिंग त्या कंट्रीचा स्टँडर्ड टाईम असतो. दिस स्टँडर्ड टाईम इज यूज्ड ऑल ओव्हर द कंट्री. आणि हा स्टँडर्ड टाईम पूर्ण त्या देशामध्ये वापरला जातो, यूज केला जातो. The world has been divided into 24 time zones. आणि हे जग 24 टाईम झोनमध्ये डिवायडेड केलेले आहे. These time zones have been created with the reference to the time meridian itself. मग हे कशावर डिवाइड केलेले आहे तर प्राईम मेरिडियन ह्यावरून ते डिवाइड केलेले आहे. If the difference between the longitude extent of the country is less than 1 or 2 hours, only one standard time is considered for that country. म्हणजे 2 लॉंगिट्यूड आहेत, 2 रेखावृत्त आहेत. त्या 2 रेखावृत्तामध्ये टायमिंगचा फरक जर 1 आणि 2 तासाचाच असेल तर तो जो टायमिंग आहे तो त्या देशाला एक स्टँडर्ड टाईम आपण मान्य करू शकतो. बट इफ द लॉंगिट्युडिनल एक्सटेंट्स east-west extent is more than that, then one standard time is not enough, and in such countries more than one standard time zones are considered. आणि जर एकापेक्षा किंवा 2 तासापेक्षा जास्त असेल, तिथे रेखावृत्त जास्त असतील, तो डिफरन्स जास्त असेल तर तिथे एक स्टँडर्ड टाईम नसतो त्या देशामध्ये. मग त्याच्यापेक्षा एकापेक्षा अनेक स्टँडर्ड टाईम त्या देशामध्ये असू शकतात. म्हणजे एकच टाईम नसणार पूर्ण देशामध्ये. त्याच्या 2 टाईम किंवा 2 स्टँडर्ड टाईम असतील, 3 स्टँडर्ड टाईम असतील. जसं कॅनडामध्ये 6 स्टँडर्ड टाईम्स आहेत, त्याप्रमाणे हा फरक होतो. अ फुटबॉल मॅच being played at Sao Paulo, Brazil started in India at 6 AM IST. Explain what would be the local time at Sao Paulo.
ब्राझीलमध्ये साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू होत असेल तेव्हा साओ पावलो याची स्थानिक वेळ काय असेल हे सांगायचं आहे. मग लोकल टाईम ऑफ एनी प्लेस इज बेस्ड ऑन इट्स लॉंगिट्यूड लोकेशन. मग कोणत्याही जागेचा टाईम जो असतो, लोकल टाईम असतो, तो कशावर बेस असतो? तेथील रेखावृत्तावर. लॉंगिट्यूड लोकेशन ॲट साओ पावलो ब्राझील इक्वल टू 46°38 वेस्ट. मग साओ पावलोचा लॉंगिट्यूड काय आहे? 46°38 आहे. इंडिया स्टँडर्ड लॉंगिट्यूड लोकेशन आहे 82°30 ईस्ट. मग आता ह्या दोघांचाही लॉंगिट्यूड डिफरन्स काढायचा आपल्याला. तर दोघांचाही लॉंगिट्यूड डिफरन्स काढण्यासाठी 82°30 ईस्ट इंडियाचा लॉंगिट्यूड प्लस 46°38 वेस्ट ब्राझीलचा लॉंगिट्यूड आपण प्लस केला. मग टोटल आपल्याकडे किती लॉंगिट्यूड आले? 128°68. तर हे डिफरन्स हा फक्त आपण डिफरन्स घेतो आहे. हा डिफरन्स जो आहे तो जर आपण म्हटलं तर 1 डिग्री हा 4 मिनिट्स आहे. तर आपल्याला टोटल टाईम किती आहे तो काढायचा आहे. मग 128°68 इंटू 4 मिनिट्स करून आपण टोटल टाईम मिनिट्समध्ये घेऊया. 514.72 मिनिट्स होतात. आणि हे जे 514.72 मिनिट्स जे आहेत ते आपण 60 मिनिट्सने डिवाइड केले तर आपल्याकडे 8 तास 8.57 आवर्स येतात. But to find the time of Sao Paulo, we have to go back 8.57 hours. मग आपल्याला जर ह्या ठिकाणचा जो टाईम आहे तो मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार? 8.57 आवर्सने पाठी जावं लागणार आहे. पाठी का जावं लागणार आहे? कारण ही वेस्ट आहे. साओ पावलो हा कुठे आहे? वेस्ट साईडला आहे. तर आता आपण ह्या रेषेवर पाहतो आहे, एका ठिकाणी ईस्ट आहे, एका ठिकाणी वेस्ट आहे. ईस्टला इंडियाचं लॉंगिट्यूड दिलेलं आहे, त्याचं टायमिंग दिलेलं आहे. आणि आपल्याला काढायचं आहे साओ पावलो ब्राझीलचा वेस्टचा टायमिंग. तर इंडियाच्या ईस्ट टायमिंगवर 82°30ला 6 वाजलेले आहेत. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर आपण टोटल डिफरन्स किती काढलेला आहे आवर्सचा? 8.57 म्हणजे जवळजवळ 8:30 म्हणजे 8.5. मग आता आपल्याला आपण काउंटिंग करत जायचं. मग 82 कारण हे डिक्रीजिंगनी का जाणार? कारण ईस्टकडून वेस्टकडे जाताना डिक्रीजिंग होतं. मग आता आपण जर इथे 6 वाजले आहेत तर आपले एका तासाने 5 वाजणार आहेत, दुसऱ्या तासावर 4 वाजणार आहेत, तिसऱ्या तासावर 3 वाजणार आहेत आणि ते पण सकाळचे. मग चौथ्या तासावर 2 वाजले आहेत, 5व्या तासावर 1 वाजला आहे आणि 6व्या तासावर मात्र मध्यरात्र आहे 12 PM आणि 7व्या तासावर 11 वाजले रात्रीचे आणि 8व्या तासावर 10 वाजले म्हणजे 10 PM आहे. म्हणजे AM पासून आपण PM कडे जातो आहे मागे, म्हणजे सकाळपासून मागच्या दिवसाच्या रात्रीपर्यंत आपण जातो आहे. मग आता मध्ये किती? आपण 8:30 सांगितलेलं आहे. मग 8 तासानंतर अर्धा तास असं पकडायचं. मग पुढे किती आहेत? 9 अवर्सवर 9 PM आहेत. मग जर अर्धा तास पुढे आहे तर 9:30 असणार आहे. कारण 8.57 म्हणजे 8.5 आहे. तर 8.5 हा 9.30 PM संपतो. म्हणून 6 AM जेव्हा इंडियामध्ये वाजले असतील तेव्हा 9.30 PM हे ब्राझीलमध्ये असतील. क्वेश्चन नंबर 4. इफ इट इज 10 PM ऑन 21st June ॲट प्राईम मेरिडियन, write the dates and time at A, B and C in the table. A place 120 into 4 minutes equal to 480 minutes.
म्हणजे काय, प्लेस एला 120 डिग्री ईस्ट आहे. तर 120 आपण 4 मिनिट्सने इंटू करायचे. आपल्याकडे टोटल मिनिट्स येतात 480 मिनिट्स. हे 480 मिनिट्स आपण 60 मिनिट्सने डिवाइड करायचे, तर आपल्याकडे येतात 8 तास. डिफरन्स 8 hours इंक्रीजिंग सिक्वेन्स ॲज इट इज ऑन ईस्ट. माझा हा 8 hourचा जो डिफरन्स आहे तो इन्क्रीजिंग असणार आहे, कारण ती ईस्टला आहे, 120 डिग्री ईस्टला. मग आपल्याला 0 डिग्रीला म्हणजे प्राईम मेरिडियनला काय दिलेलं आहे, 21 जून आहे आणि 10 PM आहे. त्यांनी दिलेलं आहे प्रश्नामध्ये की प्राईम मेरिडियनला म्हणजे 0 डिग्रीला 21 जूनची तारीख आहे आणि 10 PM वाजलेले आहेत, त्याचं टायमिंग 10 PMचं आहे. तर आता आपण काढलं की 8 तासाचा डिफरन्स आहे. मग 8 तासांचा डिफरन्स घेण्यासाठी मध्ये आपल्याला 8 तास घ्यायचे, म्हणजे 8 तासावर 120 डिग्री आहे. मग 8 तासावर जर 120 डिग्री ईस्ट आहे, तो काढण्यासाठी मधला आपण डिफरन्स काउंट करूया. एका तासावर मग जर 0 डिग्रीवर 10 वाजलेले आहेत, 10 PM असेल, तर त्याच्यानंतर एका तासानी 11 PM आहे. मग दुसऱ्या तासावर 12 PM आहे. मग तिसऱ्या तासावर 1 AM आहे. चौथ्या तासावर 2 AM आहे. पाचव्या तासावर 3 AM. सहाव्या तासावर 4 AM. सातव्या तासावर 5 AM आणि 8व्या तासावर 6 AM. कारण रात्रीपासून आपण दिवसाकडे चाललो आहे, म्हणून आन्सर आहे ए इज डेट इक्वल टू 22 जून टाईम 6 AM. कारण आदल्या दिवसाचा तारीख होती 21. मग तो जर दुसऱ्या दिवसाकडे जातो आहे तर दुसरा दिवस उजाडतो आहे, म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवसाची तारीख असणार आहे 22 जून. आणि आदल्या दिवशी 10 PM ही रात्र होती, तर 8 तासांनी 6 AM ही सकाळ असणार आहे. आन्सर आहे 22 जून अँड 6 AM. बी प्लेस 160 इंटू 4 मिनिट्स इक्वल टू 640 मिनिट्स. 160 डिग्री वेस्टला, तर आपण 160 डिग्री हे 4 मिनिट्सनी मल्टिप्लाय करून टोटल मिनिट्स काढूया. 640 मिनिट्स होतात. मग 640 मिनिट्सला 60 मिनिट्सनी डिवाइड केले तर 10.66 आवर्स होतात. मग डिफरन्स 10.66 आवर्स डिक्रीजिंग सिक्वेन्स ॲट इट इज ऑन वेस्ट. मग आता हा जो सिक्वेन्स जाणार आहे तो डिक्रीजिंग जाणार आहे, कारण आपण ईस्टकडून वेस्टकडे जातो आहे, म्हणून वेस्टकडे जाण्यासाठी डिक्रीजिंग असतं. मग प्राईम मेरिडियनकडून वेस्टकडे डिक्रीजिंग लेवल जाते. मग आता आपण रेषेवर पाहिलेलं आहे, एका ठिकाणी वेस्ट आहे, दुसऱ्या ठिकाणी ईस्ट आहे. तर जर वेस्ट हा 160 डिग्री हा वेस्ट असेल, तर प्राईम मेरिडियनला 0 डिग्रीला आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 21 जून आणि वाजले 10 PM. आणि आपण डिफरन्स काढले आहे हा बी प्लेसचा 160 डिग्रीचा 10.66 आवर्सचा. मग आता आपल्याला प्राईम मेरिडियनकडून म्हणजे 0 डिग्रीपासून 10.5 आवर्स पुढे जायचं आहे. मग पुढे गेल्यानंतर एका आवर्सवर 9 वाजलेले असतील, पाठी जातो आहे ना आपण, गो बॅक होतो आहे, कारण डिक्रीजिंग आहे. मग 10चे 9 होणार, डिक्रीजिंग. जसं आपण रिव्हर्स नंबर पाहतो तसं रिव्हर्स करायचं. मग 1 आवरवर 9 PM असणार आहे, 2 आवरवर 8 PM, 3 आवरवर 7 PM, 4 आवरवर 6 PM आणि 5 आवर्सवर 5 PM, 6 आवरवर 4 PM, 7 आवरवर 3 PM, 8 आवरवर 2 PM आणि 9 आवर. मग 9 आवरवर 1 PM, 10 आवरवर 12 PM. मग 10 आवर झाल्यानंतर 10.5 असल्यामुळे आपण 12 PMच्या ही अगोदर अर्धा तास जातो आहे. मग अर्धा तास म्हणजे अगोदर अर्धा तास म्हणजे 11:30 AM. म्हणून 21 जूनचीच ती 11:30 सकाळचे 11:30 झालेले आहेत.
11:30 झालेली आहेत सकाळची. म्हणजे 10-10.5 तासाचा डिफरन्स असल्यामुळे रात्रीच्या 10 वाजल्यापासून, त्याच दिवसाच्या रात्रीच्या 10 वाजल्यापासून आपण रिवर्सचा जसा जातो तसं त्याच दिवसाचे सकाळचे 11:30 आपल्याला मिळत आहेत. मग अशा प्रकारे आन्सर आहे बीचं की डेट होणार तीच म्हणजे 21 जूनच, पण टाईम असणार आहे सकाळचा. सकाळचे 11:30 वाजलेले असणार आहेत, म्हणजे 11:30 AM. सी प्लेस 60 × 4 मिनिट्स = 240 मिनिट्स आपण आता काढलेले आहेत, कारण हे 60 डिग्रीवर आहे आणि ईस्टला आहे. मग 240 मिनिट्सचे आपण 60 मिनिट्सने डिवाइड करून 4 आवर्स काढलेले. मग डिफरन्स कितीचा आहे? 4 आवर्स. आणि तो कसा जातो? इन्क्रीजिंग सिक्वेन्सने. का? कारण ती 60 डिग्री ईस्टवर आहे. मग आता आपण रेषेवर पाहतो आहे, वेस्ट आहे, ईस्ट आहे, मध्ये प्राईम मेरिडियन आहे 0 डिग्री, आणि 0 डिग्रीचा आपल्याला डेट दिली आहे 21 जून आणि टायमिंग दिलं आहे 10 PM. मग जसं आपण डिफरन्स काढलेला आहे 4 आवर्सचा डिफरन्स आहे, तर 4 आवर्सवर 60 डिग्री ईस्ट आहे आपली. मग ते काढण्यासाठी आपण काय करतो आहे, 0 डिग्रीवर जर 10 PM आहे तर मध्ये 4चा डिफरन्स घेतो आहे, 4 तासांचा. मग पहिल्या तासावर असणार आहे 11 PM, दुसऱ्या तासावर असणार आहे 12 PM, तिसऱ्या तासावर असणार आहे 1 AM, आणि चौथ्या तासावर म्हणजे 60 डिग्री ईस्टवर असणार आहे 2 AM. मग जर तो जो होतो वाढतो आहे, इन्क्रीजिंग होतो आहे, म्हणजेच काय होतो आहे, रात्रीकडनं आपण सकाळकडे जातो आहे. जर PM कडनं AM जातो आहे म्हणजे काय होतो आहे, रात्रीकडनं सकाळकडे जातो आहे. मग सकाळकडे जातो आहे म्हटल्यानंतर आपण एका दिवसाकडून दुसऱ्या दिवसाकडे जातो आहे. म्हणजे जर 0 डिग्रीला 21 जूनला 10 PM असतील आणि 21 जून असेल तर 60 डिग्री ईस्टला 2 AM असणार आहे आणि 22 जून असणार आहे. दुसरा दिवस उघडला त्या दुसऱ्या दिवसाचा दुसऱ्याचे 2 वाजले, सकाळचे 2 वाजले. मग आन्सर आहे सीचा. सी इज द डेट काय आहे 22 जून आणि टाईम आहे 2 AM. Question number 5. Write the situation of a place A shown in this diagram in the boxes below them. हा डायग्राम तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेल, तो पाहून घ्या. त्यांनी आन्सर्स दिलेले आहेत, तर ते कोणते आहेत ते त्यांनी विचारलेले आहेत. तर पहिला आयचा जो आन्सर आहे ते त्याचं आहे मिडनाईट. का आहे? पॉइंट ए लाईज इन द शॅडो रिजन. ए हा पॉईंट जो आहे तो कशामध्ये आहे? शॅडो रिजनमध्ये आहे. मग शॅडो रिजनमध्ये असल्यामुळे तो तिथे काय असणार आहे? रात्र असणार आहे. मग मिडनाईट. आन्सर सेकंड सनसेट. पॉईंट ए इज एंटरिंग द शॅडो रिजन. जर शॅडो रिजनमध्ये एंटर करतो आहे म्हणजे एंटरिंग होतं आहे त्याचं, म्हणजे रात्रीच्या ह्याच्यामध्ये एंटरिंग होते, तर तो सनसेट असतो. आन्सर थर्ड सनराईज. पॉईंट ए इज एंटरिंग द सनलाईट रिजन. मग ए काय होतो आहे? सनलाईट रिजनमध्ये एंटर करतो आहे, म्हणजे सनलाईट होतो आहे म्हणजे काय होतो आहे? सनराईज होतो आहे. आन्सर आहे सनराईज. मग चौथ्याचा आन्सर आहे नून. मग पॉईंट ए लाईज इन द सनलाईट रिजन. कारण नून का आहे? कारण तो पूर्णपणे सनलाईट रिजनमध्ये आहे, म्हणजे प्रकाशात आहे, सूर्याच्या प्रकाशात आहे. मग आपण असं धरतो आहे की ती दुपार असू शकते.